महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी आता एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होत असून पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे. मात्र यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने अपेक्षेइतका पाऊस पडणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभाग आणि IITMच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील 353 तालुक्यांपैकी तब्बल 181 तालुक्यांमध्ये अवर्षणाचे सावट राहू शकते. यापैकी 41 तालुक्यांमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे प्रमाण शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत अपुरे मानले जाते. जरी यंदा सरासरी पाऊस 90 ते 92% आसपास राहण्याचा अंदाज असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि अवर्षणग्रस्त पट्ट्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता असली तरी 15 जूनपर्यंत राज्यभर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्या होत असलेला पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांनी केवळ वादळी पावसावर अवलंबून राहून घाईघाईने पेरणी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. याशिवाय 12 जूनपर्यंत राज्यातील तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकते, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंशांच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे. IITMच्या फोरकास्ट सिस्टमनुसार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असून काही भागांमध्ये अत्यल्प तर काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा आणि खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.